महत्वाची बातमी, भारत पाकने एकमेकांवरचे हल्ले तत्काळ थांबावे असं आवाहन केलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी। भारत आणि पाकने एकमेकांवरचे हल्ले जे आहेत ते तत्काळ थांबावे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। काल रात्री डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आलेली होती। तणाव कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की भारत पाकने एकमेकांवरचे हल्ले जे आहेत ते तत्काळ थांबावेत। त्या संदर्भातलं ट्विट सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। भारत पाकने एकमेकांवरचे हल्ले जे आहेत ते तत्काळ थांबावेत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। सुरुवातीपासूनच अमेरिकेची भूमिका जी आहे ती राहिलेली आहे। ज्यावेळेला ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं त्यावेळेला सुद्धा पहिली प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवरून ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची होती। रात्री 3:10 त्यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं होतं की हे होणारच होतं, कारण पहलगामवरचा हल्ला हा दहशतवादावरचा हल्ला आहे आणि त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलेलं होतं की पाकिस्ताननं याला उत्तर देऊ नये, कारण भारतानं हा जो हल्ला केला तो दहशतवादाविरोधातला हल्ला आहे, पाकिस्तानवरचा नाही। त्यानंतर काल डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आली की हा तणाव जो आहे तो कमी करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे आणि आता त्यांचं ट्विट आलेलं आहे की भारत पाकने एकमेकांवरचे हल्ले जे आहेत ते ताबडतोब थांबावेत। भारत पाक एकमेकांवरचे हल्ले थांबवण्यासाठी अमेरिका ही प्रयत्नशील आहे, अमेरिका तयार आहे असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। महत्वाची बातमी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। अमेरिकेची भूमिका या संदर्भातली काय आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमेरिकेशी झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देश युद्धबंदीसाठी तयार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। ज्यावेळेला पाकिस्तानकडून हल्ले करण्यात आलेले होते, शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं होतं, तेव्हा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून संवाद साधलेला होता आणि एस जयशंकर यांच्याकडून संपूर्ण माहिती जी आहे ती देण्यात आलेली होती। अमेरिकेशी झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देश युद्धबंदीसाठी तयार असल्याचं आता डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे। भारत पाक एकमेकांवरचे हल्ले थांबवण्यासाठी तयार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे।